नमस्कार मंडळी, मे महिना चालू आहे, प्रचंड गरमी आहे आणि अशा गरमीमध्ये प्रचंड उकाडा होत असताना आकाशात मेघ येत आहे आणि पावसाळा सदृश्य वातावरण तयार झालं आहे। उष्णतामान कमी झालेलं असलं तरी बायकांचा उत्साह काही कमी झालेला नाही। बऱ्याच ठिकाणी बिबडे तयार करण्याची धूम चालूच आहे। आमच्याकडे विटा तयार करतात, त्याला पजाय म्हणतात आणि तिथून ही स्पेशल माती आणली जाते। यामध्ये शेण मिसळवलं आणि ही माती भिजवून घेतली आणि या मातीचं या पातेल्याला बूड घेत आहे। पातेल्याला माती लावण्याच्या आधी जी वॉशिंग पावडर असते म्हणजे निरमा वगैरे, तर त्याचा पण पातळ हात आधी लावून घेतात आणि त्यानंतर पातेल्याला बूड घेतात। सकाळी 4 वाजता उठून चूल पेटवली आणि आता घाटा तयार करत आहेत। बिबड्यांचा हा घाटा ज्वारी, तांदूळ आणि गव्हाचा असतो। यामध्ये तिखट, मीठ, शोभ, जिरे आणि धणे घालतात। याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील जे त्रिकोणी छोटंसं पांढरं बटन दिसत आहे ते क्लिक करा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ याचा तुम्ही बघू शकता। हे जे मोठं पातेलं दिसत आहे त्यात कमीत कमी 14 शेर घाटा मावतो। हा घाटा चाटूनी हाटतात। यामधील चाटू बघा इतका मोठा आहे आणि लाकडाचा बनवलेला असतो। हे चाटू आमच्याकडे यात्रेमध्ये स्पेशल मिळतात। एकदा घाटा असा खळखळून उकळला, यावर असे फफोले तयार होतात आणि हे फफोले एकदा मोडले की आणखी 1-2दा फफोले येऊ देतात आणि त्यानंतर घाटा शिजतो। घाट्याची अशी धार पडली पाहिजे, ती जर तुटत असेल तर यामध्ये गरम पाणी घालतात। हा घाटा थोडासा गार झाल्यानंतर खूप घट्ट व्हायला लागतो। घाट्यामध्ये घालण्यासाठी गरम पाणी आधीच केलेलं असतं। जरुरीप्रमाणे गरम पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ठीक केली जाते। चांगलं ढवळून नंतर हा विस्तवावर ठेवतात, म्हणजे आणखी तो छान उमलून येतो। 6 वाजता सर्व शेजारी पाजारी बायका जमतात। खाटांवर धोतर अंथरलं जातं। जाड कापडाचे चौकोन तुकडे कापलेले असतात, ते ओले करून घेतलेले असतात आणि ते ताटावर अंथरून आणि ओले करून त्यावर बिबड्यांचा घाटा घेऊन हाताने थापतात। घाटा खूप गरम असतो, त्यामुळे हात मध्ये थंड पाण्यात बुडवतात आणि घाटा थापतात। छान गोल आकाराचे बिबडे थापतात आणि सारखे थापावे लागतात। कमी जास्त किंवा असे जाड बारीक करून चालत नाही। मुलींना असे काम करण्याची खूप आवड असते, त्या सर्व प्रकारे कामात मदत करत असतात। हा घाटा नंतर सर्वजण खातात। यामध्ये थोडंसं तेल घेऊन खातात किंवा हा नुसता सुद्धा घाटा खूप छान लागतो। 2-3 वाजेपर्यंत बिबडे पूर्ण सुकतात। धोतराच्या मागच्या बाजूने पाणी शिंपडतात। धोतर ओले झाल्यानंतर ओले बिबडे सहज निघतात आणि हे ओले बिबडे सर्वांना खायला देतात। ओले बिबडे खायला खूप चविष्ट लागतात। बिबडे पूर्ण सुकल्यानंतर याच्या गड्ड्या बांधून ठेवतात आणि हे वर्षभर खातात। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।